मित्रांनो, ताडाच्या झाडापासून जशी ताडी काढली जाते तसं हे नारळाचं झाड आहे आणि याच्यापासून माडी काढली जाते. आणि आज आपण या माडीबद्दल जाणून घ्यायचं आहे. कोकण, समुद्राच्या लाटांनी झुलणारी किनारपट्टी आणि आकाशाला भिडलेली नारळाची झाडं. या झाडांवर फक्त नारळ वाढत नाहीत, इथे तयार होते निसर्गाची एक अनोखी देणगी, कोकोनट पाम वाईन, म्हणजेच आपला नीरा आणि नंतर बनणारी माडी. पहाटेच्या शांत वेळी गावातील अनुभवी माडकरी झाडावर चढतो. नारळाच्या फुलाच्या कळीवर किंवा पोईवर तो अगदी अचूक हलका कट देतो आणि त्या कळीमधून थेंब थेंब वाहू लागतो गोड शुद्ध रस. यालाच म्हणतात नीरा. हा नीरा पूर्णपणे नैसर्गिक, नॉन अल्कोहोलिक, चवीला गोड आणि शरीराला थंडावा देणारा, आरोग्यासाठीही उपयुक्त मानला जातो. परंतु या प्रवासाची खरी जादू पुढे सुरू होते. काळाच्या ओघात या रसामध्ये नैसर्गिक फर्मेंटेशन सुरू होते आणि काही तासातच या नीराचं रूपांतर होतं माडीमध्ये. हलकी नशा, सौम्य आंबट गोड चव आणि किनारपट्टीच्या संस्कृतीशी जोडलेला इतिहास. कोकण, गोवा, केरळ आणि दक्षिण भारतातील अनेक भागांमध्ये माडी केवळ पेय नाही, ती परंपरा आहे, उपजीविकेचा आधार आहे आणि स्थानिक ओळखीचा एक जिवंत भाग आहे. ताजा नीरा आरोग्याकरिता उपयुक्त मानला जातो. माडी म्हणजे संस्कृतीचा अविभाज्य हिस्सा. परंतु या दोन्हीचा उपभोग जबाबदारीने आणि मर्यादेत घेणे तितकेच योग्य. महत्त्वाचे म्हणजे सरकारी परवान्याशिवाय याची विक्री करता येत नाही. आजही कोकणातील अनेक कुटुंबे या कलेशी, या परंपरेशी आणि या निसर्गदत्त पेयाशी जोडलेली आहेत. नारळाच्या झाडावरून सुरू होणारा हा प्रवास गावाच्या जीवनशैलीपर्यंत पोहोचतो आणि सांगून जातो, कोकण फक्त सुंदर नाही, ते सांस्कृतिकदृष्ट्याही समृद्ध आहे. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.